पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच त्यांच्या लुकसाठी चर्चेत असतात। 75व्या प्रजासत्ताक दिनाला देखील मोदींच्या लुकचीच चर्चा होती आणि या निमित्ताने आठवण होतीये ती पंतप्रधान झाल्यानंतर मागच्या 10 वर्षात त्यांनी प्रजासत्ताक दिनी केलेल्या वेशभूषेची। बघूया 10 वर्षातल्या मोदींच्या लुकवरचा हा खास रिपोर्ट। देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन। तो पाहण्यासाठी आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या समोर मोदींचा हा देसी अंदाज, कुर्ता, चुडीदार पायजमा आणि लक्ष वेधून घेणारी मोदींची पगडी, मुख्यत्वे पिवळ्या रंगाची असलेली ही पगडी, बांधणीच्या प्रिंटची ही पगडी खास गुजरातची ओळख आहे। धाग्यांनी एकत्रित बांधून केलेली डिझाइन म्हणजे बांधणी। मोदींनी परिधान केलेली यंदाची पगडी या कारागिरीचं उत्तम उदाहरण। मोदींच्या लुकची चर्चा फक्त यंदाच्याच वर्षी होतीये अशातला भाग नाही, तर यापूर्वी सुद्धा मागच्या 9 वर्षात मोदींची पगडी, त्यांचा प्रजासत्ताक दिनाचा लुक हा विषय चर्चेतच राहिलाय। त्यावर एक नजर टाकूया। 2015 पंतप्रधान म्हणून मोदींचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन। यावेळी मोदी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बांधणीची पगडी परिधान करून आले होते। ही पगडी बहुरंगी होती। 2016 पंतप्रधान म्हणून मोदींचं हे दुसरं वर्ष। या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या डोक्यावर पिवळ्या रंगाची पगडी दिसली। 2017 प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पंतप्रधान मोदींनी गुलाबी रंगाची पगडी घातली होती, ज्याला पांढऱ्या रंगाची बॉर्डर होती। पांढरा कुर्ता, पायजमा आणि काळ्या रंगाच्या टर्टल नेक जॅकेटमध्ये मोदी पाहायला मिळाले। 2018 या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुरंगी पगडी घातली होती। देशाच्या विविधतेचं प्रतिनिधित्व जणू ही बहुरंगी पगडी करत होती। 2019 या वर्षी पंतप्रधान मोदींनी पिवळा आणि लाल असा फेटा घातला होता, ज्यावर सोनेरी रंगाची बॉर्डर होती। 2020 प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भगव्या रंगाची बांधेज प्रिंट असलेली पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केली होती। 2021 कोरोना नंतरचं हे वर्ष होतं। या प्रजासत्ताक दिनाला पंतप्रधानांनी लाल रंगाची हलारी पगडी घातली होती, ज्यावर पिवळ्या रंगाची बुट्टी होती। 2022 या वर्षी पंतप्रधानांनी उत्तराखंडची टोपी घातली होती। उत्तराखंड राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या टोपीवर ब्रह्मकमळ बसवण्यात आलं होतं। 2023 गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पंतप्रधानांनी गुलाबी, लाल, हिरवा आणि पिवळा राजस्थानी फेटा परिधान केला होता। यासोबतच त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि काळ्या रंगाचा बंद गळ्याचा कोट परिधान केला होता। यंदा मोदींच्या लुकमध्ये गुजरातची छाप पाहायला मिळाली। गुजरातची प्रसिद्ध कारागिरी असलेली बांधणीची डिझाइन मोदींच्या फेट्यावर दिसली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच आपल्या पोशाखातलं वैविध्य जपलंय। त्यातून देशाची परंपरा, संस्कृती याचं दर्शन संपूर्ण जगाला घडवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलाय आणि यंदाही तो तसाच होता। पोशाखांवरून, त्यांच्या किमतींवरून मोदी अनेकदा विरोधकांच्या निशाण्यावर सुद्धा आले, पण त्यांचे लुक माध्यमात आणि समाज माध्यमात कायमच चर्चेत राहिले। देशाचं सामर्थ्य आणि जोडीला विविधतेचं बळ, आपला देश त्यासाठीच ओळखला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलं बोलणं आणि परिधान या माध्यमातून देशातील नागरिकांना जोडणारा संदेश देत असतात। आपलं ब्रँडिंग सर्वांना आपलं वाटणारं असावं असा त्यांचा प्रयत्न दिसतो। सबका साथ सबका विकासच्या पुढे जात सांगायचं तर सबका नेता अशी आपली प्रतिमा निर्मित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असला तर आश्चर्य वाटायला नको। गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज।